बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, आपण ह्या व्हिडिओमध्ये अध्यात्मातील अतिशय गहन गोष्ट आज जाणून घेणार आहोत. हा एक उच्च कोटीचा आध्यात्मिक परिसंवाद असून अनंत भैयांचे जिज्ञासू प्रश्न आणि बापूजींची समर्पक उत्तरे आज आपण ऐकणार आहोत. विषय आहे मार्कंडेय पुराणात रौरव नरक आणि महानरकातील कथा. अनंत भैया बापूजींना परमशांतीने अभिवादन करून म्हणतात, बापूजी, मी जेव्हा मार्कंडेय पुराणामध्ये नरकाचे वर्णन वाचले, रौरव नरकाचे वर्णन वाचले, त्यात अत्यंतिक दुःखाचे वर्णन केलेले आहे की तिथे जीवात्माला खूप दुःख भोगावे लागते. त्यानंतर महारौरव नरकाचे देखील वर्णन आहे. तिथे त्याची लांबी 2000 योजन एवढी मोठी आहे. वेगवेगळ्या स्थानावर वेगवेगळ्या जीवात्म्याला वेगवेगळे दुःख भोगावे लागतात. एवढे दुःख भोगल्यावर देखील जीवात्मा धर्तीवर येतो, परत जन्म घेतो आणि पुन्हा तेच पाप करतो. का त्याला त्याचे ज्ञान किंवा त्या आधीच्या जन्माचे त्यांनी ज्या नरकामध्ये दुःख भोगले असते त्याचे स्मरण राहत नाही? इथे तर असे नाटक बनवले आहे की वरील आत्मे असतील ते देखील इथे आनंद घेतील. जसे आम्ही धर्तीवर या धर्ती लोकामध्ये राहून अनेक पशूंबरोबर लढून आनंदाची अनुभूती घेत असतो. ही विकृत आनंदाची अनुभूती आपण घेत असतो. अशा प्रकारे वरील लोकात राहणारे ब्रह्मा, विष्णू, शंकर म्हणा किंवा त्यांना अधिकारी म्हणा, या सर्व लोकांनी असा एक ड्रामा बनवला की जीवात्मा अज्ञानी बनून पुन्हा पुन्हा या धर्तीवर येतच राहील. पुन्हा मृत्यू पावेल, पुन्हा जन्म घेईल, पुन्हा सुखदुःख भोगेल, त्यांचीच पूजा करेल, सर्व काही करेल, परंतु या चक्रातून बाहेर पडणार नाही. हा कमालीचा ड्रामा आहे. बापूजी म्हणतात, समस्त ब्रह्मांडामध्ये जे त्रिदेव आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि शंकर, या त्रिदेवांनाही ड्राम्यामध्ये ड्युटी दिलेली आहे. ब्रह्माचे काम सृजन करणे झाले, विष्णूचे काम पालन करणे आहे आणि शंकराचे काम विनाश करणे. तर हे सतो, रजो आणि तमो या 3 गुणांनी संपूर्ण ब्रह्मांड बनलेले आहे. तर हे आपापले काम करत असतात. ते दुसऱ्यांच्या कामामध्ये ढवळाढवळ करत नाहीत किंवा दखलही घेत नाहीत. तर मनुष्य बनत असतात, वरून येत असतात. पहिल्यांदा जेव्हा ब्रह्मांडाचा ड्रामा बनवला, यावर माझा एक व्हिडिओ आहे, तो नक्की पाहावा. तेव्हा ब्रह्माद्वारे पहिल्यांदा सृजन झाले. ब्रह्मांडाच्या प्रारंभी परमतत्वाचे शरीरवाले म्हणजे आत्मा निराकारी हे शरीरधारी नव्हते. त्यात परमपुरुषाची आणि परमतत्वे होती. परंतु हळूहळू परमपुरुषांमधील परमतत्वे कमी होत गेली. नंतर सृजन करत राहिले आणि आत्म्याची पॉवर कमी होत गेली. 3 तत्वामध्ये येऊन ते देवता बनले. देवतामधील देखील पॉवर कमी झाली आणि मग ते मनुष्य बनले. नंतर ते मनुष्य जन्मामध्ये येऊन पापकर्म करत राहिले, तर पापकर्मांचे रेकॉर्डिंग त्या आत्म्यावर खूप बंधने आणत गेली. तर आत्मा नंतर घसरत रौरव नरकामध्ये गेला, खाली पाताळ लोकात देखील गेला. या सर्व ब्रह्मांडाच्या पहिल्या परार्धातील कहाण्या आहेत. त्यात काही मिक्सही झालेले आहे. दुसऱ्या परार्धात देखील असेच काही घडले आणि ते जेव्हा सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, अर्धप्रलय, प्रलय, कल्पप्रलय होत असतो, त्यात आत्म्यांना कितीतरी दुःख सहन करावे लागत असतील. त्याची कोणतीही कहाणी नाही. परंतु ब्रह्मांड बनवणारा, ब्रह्मांडाचा सृजनहार परब्रह्म परमेश्वर निराकाराने त्यांना असे बनवले आहे. आता ज्याने त्यांना बनवले त्याच्यासाठी ही सगळी खेळणी आहेत. ब्रह्मा, विष्णू, शंकरासाठी ब्रह्मांड एक खेळणी आहे, एक नाटक आहे. ते लोक त्याला या नाटकाच्या दृष्टिकोनातूनच बघतात. ते भावनेमध्ये येत नाहीत. का? कारण मृत्यूलोकात खूप दुःख मिळत असते. महाभारत युद्ध झाले, तरी देखील भगवान श्रीकृष्ण भावनेमध्ये आले नाहीत. कृष्णाला देखील इच्छा नसताना हे महाभारत युद्ध झाले. कारण की इथे दुर्योधन, दुःशासनासारखे विनाशकारी आत्मे गरजेचे होते. तसेच त्यांचा विनाश करणे देखील गरजेचे होते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम. जेव्हा जेव्हा धर्तीवर अधर्म होत असतो, तेव्हा तेव्हा विष्णूचे अवतार होत असतात.
विष्णू बरोबर त्रिदेवाचे देखील कोणकोणती रूपे येऊन 33 कोटी देवता देखील कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येतच असतात. हे सर्वजण मिळून असुरांचा विनाश करत असतात. परंतु हे पुन्हा पुन्हा घडत राहते. देवता वरून अधःपतन होऊन येतात आणि मनुष्य बनतात. नंतर मनुष्यातून दानव बनतात, देवातूनच दानव बनतात आणि देव असुरांचा नेहमी संग्राम होत राहतो. जेव्हापासून ही धरती बनलेली आहे तेव्हापासून पाताळलोक बनले आहे. अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल. तेव्हापासून देव असुरांचा संग्राम हा नेहमी होतच असतो. हे सर्व ब्रह्मांडाच्या निर्मात्याने विचार करायला पाहिजे होता ना, की हे ब्रह्मांड चांगले कसे बनवले जाईल. मग ती गॅलेक्सी असो, महाब्रह्मांड असो, महाशिवाने बनवले ते युनिवर्स असो, परम महाब्रह्मांड परम महाशिवाने बनवलेले असो, मग ते संपूर्ण मल्टिवर्स असो, हे त्या निर्मात्याने कधी विचारच केला नाही की खाली ते घसरू शकते, त्याचे अधःपतन होऊ शकते. पहिल्यांदा तर अविनाशी दुनिया बनवली पाहिजे. त्या दुनियेचा अविनाशी परमधाम बनायला पाहिजे. त्यात मृत्यूलोक नसायला हवा. त्यात 5 तत्वांची दुनियाही नसायला हवी. असा विचार कधी कोणी केला नाही. ते निर्माते बनवत गेले आणि सर्व काही बिघडत गेले. म्हणूनच शास्त्रामध्ये लिहिले आहे ना, प्रतिपल अनंता अनंत ब्रह्मांड बनतात आणि बिघडतात. तर हे त्या निर्मात्याला देखील ज्ञान नव्हते. बस एक नाटक आहे, बनवत गेले. त्यांच्यासाठी तर हे सर्व नाटक आहे. मग ते ब्रह्मांड असो, महाब्रह्मांड असो, गॅलेक्सी असो, सर्व विलीन होत असते. सृजन विसर्जन हे नेहमी होतच असते. युनिवर्स देखील विलीन होत असते. मल्टिवर्स देखील विलीन होत असते. तर हे सृजन आणि विसर्जन कंटिन्यू चालूच असते. ड्रामा बनवलेला आहे, परंतु चांगली दुनिया देखील बनवू शकतात. अविनाशी दुनिया बनवू शकतात. त्यात राहणारे कोणाचाही विनाश होणार नाही. नेहमी टाइमलेस वर्ल्ड म्हणजे कालातीत शाश्वत असे विश्व बनू शकतात. मी पहिल्या एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे, टाइमलेस वर्ल्ड म्हणजे शाश्वत विश्व, जिथे परमतत्वांची दुनिया असेल. दुसऱ्या मल्टिवर्समध्ये जिथे परमतत्वांची दुनिया असते तिथे मृत्यूलोक नसतो. अशी दुनिया बनू शकतात. परंतु रचनाकाराने याचा विचार करायला हवा. रचनाकार विचार करत नाहीत, बनवत जातात आणि मग सर्व काही बिघडत जाते. म्हणून अनंता अनंत ब्रह्मांड बनतात, बिघडतात. परम शांती. श्रोते हो, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास ह्याला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बेहदची परम महाशांती. Join us daily for our morning live meditation, Monday to Saturday, 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की